ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। नमस्कार, आपण पाहताय तीचा जागर न्यूज आणि आज खाद्य भ्रमंतीमध्ये आपण आलोय दसरा चौकातील हे फेमस कोकोनट आईस्क्रीम खायला। हेल्दी आणि डिलिशियस कोकोनट आईस्क्रीम। माझं नाव अविनाश अशोक माने आणि हा नंदा मी 2020ला कोकोनट शेक चालू केला होता। हा नाळाचं दुकान जरा यूट्यूबवर बघितलं होतं। मग त्यानंतर म्हटलं जरा काय तर नवीन चालू करायला पाहिजे। मग मी थोडे दिवस 6 महिने कर्नाटकात होतो। मग तिथं पण ही संकल्पना बघितली होती। मग आता म्हटलं जरा नवीन काय तर चालू करायला पाहिजे म्हणून सुरुवातीला मी चालू केल्यानंतर पहिला 10 कोकोनट शेक जात होते पहिला सुरुवातीला। मग त्यानंतर जरा असं लोकांना कळत गेलं तसं मला आता 100 क्रॉस जातात माझे डेलीचे। आता उन्हाळा चालू होईल म्हटलं, फेब्रुवारी आता चालू झालं, मार्च एप्रिल मे मध्ये हे मी उन्हाळ्यामध्ये 200-300 क्रॉस होणार माझे टेंडर कोकोनट शेक। कोकोनट शेक आता 150 रुपीज आहे, वॉटरमेलन 180, मस्कमेलन 150 आणि पायनॅपल 150। या दादांनी आता आपला आईस्क्रीम मिल्कशेक बनवायला सुरू केलेला आहे। नारळामधील कोवळं शहाळं काढून ते मिक्सरमध्ये लावून एका शेकमध्ये दिलं जातं। त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालून, चॉकलेट स्टिक्स घालून, बदामाचे काप घालून तसेच कॅडबरी घालून हे गार्निश केलं जातं। अतिशय सुंदर आणि डिलिशियस असं हे आईस्क्रीम खायला खरंच खूप चविष्ट लागतं। प्लस कोकोनटपासून बनवलेला असल्यामुळं ते हेल्दी पण आहे। आता यावर रंगीबिरंगी जेली आणि टूटी फ्रुटी घालून दादा गार्निश करतात। तसेच स्ट्रॉबेरीचे कापही त्यांनी आता सजवलेले आहेत। खूपच सुंदर दिसत असणारी आणि तितकेच टेस्टी लागणारं हे कोकोनट आईस्क्रीम रेडी झालेलं आहे। मी तर आता खाणारच आहे, पण तुम्ही सुद्धा खायला या, न चुकता विसरू नका। दसरा चौकामध्ये यांचं शॉप आहे, नक्की या आणि ट्राय करा।